गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी. चला तर आजच्या नवीन व्लॉगला आपण स्टार्ट करूया. तर आजचा हा व्लॉग आहे माझ्या माहेरकडचा. तर तुम्हाला माहीतच पडलं असेल की माझ्या भावाचं लग्न आता जुळलेलं आहे आणि त्याच्याच कुंकवाच्या टिळ्यासाठी म्हणजे सोहळ्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तर टिक्क्याचा सोहळा, कुंकवाचा सोहळा असं याला म्हणतात किंवा कोणी कोणी फायनलही म्हणतं. तर ते हे कार्यक्रमाचा प्रसंग होता. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर आम्ही आदल्या दिवशी इथे पोहोचलो अचलपूरला मोर्शीवरनं. तो व्लॉग तुम्ही बघितला असेल, मिनी व्लॉग होता तो, इन्स्टाला मी पोस्ट केला होता. त्यानंतर होती वेळ ती म्हणजे सगळ्या काही अरेंजमेंट्स करून ठेवण्याची, कारण की दुसऱ्या दिवशी पावणे 11 ते 11:30च्या जवळपासच येणार होते. तर मग सकाळी हे सगळी बिछायत आणि सगळी जेवणाची अरेंजमेंट हे सगळं झालं नसतं. भरपूर लोकांमध्ये जेवण नाही देत, पण आमचा जो आहे फुलमाडी समाज, तर याच्यामध्ये साधं मुलगी बघायलाही आले ना तरी जेवण द्यायचं असतं. तर आमच्याकडे तर फायनलचा प्रोग्राम होता, म्हणजे प्रश्नच नाही की जेवण द्यायचं की नाही म्हणून. आणि म्हणूनच आम्ही पुरणपोळीचा बेत ठेवला होता पाहुण्यांसाठी. तुम्हाला खरं सांगू का, दोन्ही वेळेस जेव्हा आम्ही पाहणी करायला गेलो ना नवरीबाईकडे, तर दोन्ही वेळेस त्यांनी खूप छान सोय केली आमच्या सर्व पाहुण्यांची. म्हणजे जेवण इतकं सुंदर, अप्रतिम असं चविष्ट होतं की मला वाटत होतं की यावेळेस जे फायनलचं आमच्याकडे आहे तर हे जेवण छान नाही बनलं तर काय होईल बा. मला असं वाटत होतं मनामध्ये की खूप छानपैकी सोय झाली पाहिजे त्यांनीची, कारण की त्यांनी आमची खूप चांगली सोय केली होती. म्हणून आम्ही पर्सनली सर्वजणांनी लक्ष ठेवून सगळ्या एक एक गोष्टीची नोंद घेतली. सगळ्यांचे एफर्ट्स दिले. इकडे विनिक्षाची खूप मजा चालू होती. आणि इथे तुम्हाला माझ्या आत्याची मस्त अशी एक ट्रिक सांगते तुम्हाला. तर आम्ही या प्रोग्रामसाठी काही नवीन स्टीलची भांडी घेतली होती आणि ऑफकोर्स त्याला स्टिकर असतं प्लास्टिकचं, आणि ते रिमूव्ह करायला गेलं साधं आपण हाताने घासून वगैरे तर खूप जास्त टाईम लागतो. त्याच्यासाठी मस्त अशी ट्रिक आहे. ते भांड्यांना गरम करायचं जिथे आपलं प्लास्टिकचं स्टिकर लागलं आहे तिथे, आणि त्याला काय होतं ते मेल्ट होतं, त्याच्यामुळे ते पटकनच निघून येतं. आणि मग नंतर साधं एक वॉश केलं आपण हाताने की ते इझिली क्लीन होऊन जातं. इकडे विनिक्षाचं छानपैकी जेवण चालू होतं तिच्या नानीच्या हातून. लेकरं असणारी ही प्रत्येक मुलगी रिलेट करू शकते की माहेरी गेल्यावर तिला काहीच टेन्शन नसतं. तिच्या मुलाबाळांचं सगळं काही नानी सांभाळते, नाना सांभाळतात. आणि असंच काहीसं माझं पण होत होतं तिथे. गुड मॉर्निंग. आता बऱ्यापैकी सगळ्या तयाऱ्या केल्या आहे. आई, आत्या, बाकी म्हणजे सगळेच जण उठले. फक्त ओम झोपलेला आहे, विनिक्षा अजूनही झोपलेली आहे, अँड मी आताच उठले. बाकी आम्ही झोपायचे कामं केले आणि घरच्यांनी सगळी साफसफाई केली. बट आता जे रांगोळ्या वगैरेचं डेकोरेशन राहील ते मी करणार आहे. आणि ओमला तर झोपीची आवश्यकता आहे. तसंही त्याला शेतीचं भरपूर सारं काम राहते. तर कधी 3-3:30 वाजता आमच्याकडे जामाचं बगीचा आहे, पेरूचं वगैरे म्हणजे जे आहे तर ते घेऊन जाणं हे ते कामात त्याची झोप नाही होत व्यवस्थित. आणि आज जरा चांगलं फ्रेश राहायला पाहिजे म्हणून आम्ही त्याला झोपू देणार आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला आता काही प्रिपरेशन्स जे चालू आहे ते सगळं दाखवते. तिथं सगळा किराणा आहे, तुम्हाला जे लागेल ते पाहते. दुसऱ्या गाडीच्या टाकू आम्ही, मला आवडली नाही ते चटाई. सो आणि इकडे चालू आहे स्वयंपाक. उठला का रे दादू? 4 वाजता. सुंदर फूल आलंय सकाळी सकाळी बघायला मिळालं. फ्रेश 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 फ्रेश. हा बटमोगरा आहे, याचा पण सुगंध देतो छान. आजीनं मस्त हार वगैरे केले आहेत माझ्या. थोड्या वेळानं तुम्हाला बाकी सगळं दाखवेल. या आणखीन काही कलमा लावणार आहे. अँड इकडे देखो क्या कर रही है मसांडू, मसांडू टिंग टिंग ट्रक ट्रक. मसांडू आमची गाय बघा कशी तगडी आहे. ही सगळ्यात लहान पिल्लू आहे रेडकू, आणि ही सगळी फॅमिली. आत्या बढियापैकी बाहेर रांगोळ्या टाकत आहे वेलकमसाठी. हे पावसानं किती वेळ राहीन किती नाही हा ना, पण ठीक आहे, चांगलं वाटतं, चांगलं वाटतं तेवढं. स्वागतम. ही वेलकमची रांगोळी वगैरे मीच टाकणार होती, बट आत्या बोलल्या की तू आतमधलं बघ काय आहे का तुला करायचं असेल तर, आणि बाहेरचं मी सगळं सांभाळते. इकडे लसूण वगैरे फोडण्याचा कार्यक्रम चालू होता, कारण की स्वयंपाक कसा आहे भरपूर सारा मेन्यू असल्यामुळे लवकर करायला बसावं लागलं त्यांना. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की वेळ लागतोच, जसं की आपल्याला सणाला सुद्धा टाईम लागतो तसंच हा मोठ्या स्वयंपाकाचं सुद्धा होतं. त्याच्यामुळे पुरणपोळीचा पण स्वयंपाक इकडे सुरू झाला होता. डाळ शिजलेली होती, साखर टाकण्याची प्रोसिजर चालू होती जेव्हा मी हे सगळं रेकॉर्ड केलं तेव्हा. आणि बिलीव्ह मी सकाळच होती
होती, तरीही आमचा सगळा स्वयंपाक माहिती का बऱ्यापैकी स्टार्टही झालेला होता आणि काही पदार्थ झाले सुद्धा होते. मध्ये बेसन पोळ्या केलेल्या आहे कारण की नंतर खूप मोठा मेन्यू आहे. अँड विनिक्षा पण का खातं पिल्लू हे म्हणजे मॅगी. अँड मी सुद्धा जेवण करून घेत आहे. आंघोळा वगैरे झाले आमचं, जेवण वगैरे उरकून आम्ही पटापट तयार करणार आहोत. वेलकम वेलकम शामू चामू चामू हॅलो वेलकम मनी यायचं पाहुणे आता अजून गेलं बरोबर. हाय समू हाय कर. हो लाजून झालं. इकडे चौरंग सुद्धा रेडी आहे, उरलेला स्वयंपाक चालू आहे आणि ही खूप सुंदरशी देवपूजा. आजीने पूजा छान केली. आता माझ्या आजीची ही देवपूजा बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मला देवपूजेत एवढा इंटरेस्ट का बरं आहे. माझ्या घरी लहानपणापासून मी ते सगळं बघितलं आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा ते सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि केलं नाही ना तर खूप खाली खाली वाटतं. त्याच्यामुळे मी पण देवपूजा वगैरे भरपूर करते. थोडीशी मैं भी पिऊंगी. ए माझं फुल लुक काढ काही असं पकड बरं मोबाईल. मी दिसते का अशी बोट पाहिजे. हो चालू आहे खाली करतो. दिसते हो काढते मी. आला आता दिसून जाईल. आला का फुल हा जमली. हा मस्त झाले अरेंजमेंट. ते उडून राहिला फोटो काढून हा तर काहीतरी बाहेर ठेवायला लागतं तेव्हा. चकाचक झालं. हे टॉवेल वगैरे काढून तयार आहे. इकडे पाणी पाय धुवायसाठी वगैरे आल्यावर आणि इकडे ग्रीन मॅटिन टाकून घेतो आम्ही. ट्रॅक्टर वगैरे पण व्यवस्थित लावून घेतले आहे. यांना पण चारा वगैरे देऊन मोकळं. या 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 तुमचं स्वागत आहे. या 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 पेक्षा सगळ्यांना वेलकम करायचं. मामाला छोटा मामा. जसं आम्हाला पाहुण्यांचा कॉल आला ना की बस आता 10 मिनिटामध्ये घरी पोहोचतोय, तसंच आम्ही तिघीही पोर्चवर येऊन सज्ज झालो. त्या व्यतिरिक्त आजोबा, दादा म्हणजे माझ्या आत्यांचा मुलगा, बाबा आम्ही सगळेजण सुद्धा येऊन तयार होतो. आणि हो तुम्हाला मी लेटेस्टवाला जो माझा मिनी ब्लॉग आहे त्याच्यामध्ये दाखवलंच होतं की परतवाड्याला शॉपिंगसाठी गेलो आहे. तर हा जो माझ्या भावांनी ड्रेस घातला आहे ना फॉर्मल, हाच आणायला आम्ही गेलो होतो. तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा. माझ्या चॉईसचा ड्रेस आहे. इथं थांब, इथं खेळ आता. वेट कर सरांचा. पाहुणे आली की वेलकम करायचं. आणि मग फायनली एकदाची पाहुणे मंडळी पोहोचली घरी आणि बस त्यांच्या स्वागताकरता आम्ही सगळे येऊन सज्ज होतो. त्यांना छानपैकी वेलकम केलं आणि विनिक्षा सर्वात पुढे होती. तिला माहिती काही नाही, तिला काही समजत नाही, बट तुम्हाला मी सांगितलंच आहे की तिला लोक खूप आवडतात आणि तसंच बिलकुल ती जसे सगळे काय लोक आले ना तसंच तिला इतका आनंद झाला की आपल्याकडे काहीतरी फंक्शन आहे बा म्हणून. आणि सगळ्यांना वेलकम करत होती. या सर्वजणी नवरीबाईच्या बहिणी आहेत, काही आते बहिणी आहे, एक ज्या साडीवाल्या आहेत त्या सख्या बहीण आहेत त्यांच्या, आणि हे नवरीबाईचे वडील आहेत. आणि सगळे जणांनी काही लोकांपैकी यांच्यातल्या घर बघून चुकलेले होते, तर काही परत आलेले आहेत आणि काही नवीन पाहुणे होते ज्यांनी घर वगैरे काहीही बघितलं नव्हतं. तर अशा सगळ्यांचं आम्ही छानपैकी वेलकम केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही सर्वांना हॉलमध्ये बसवलं. हो बेटा हो, बघितलं ना, बघितलं मी. तू ये. कुठं 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 आमच्या घरच्या मेन हॉलमध्ये आम्ही सगळे जेंट्स बसवले होते आणि एक जी साईड रूम आहे त्याच्यामध्ये पूर्ण लेडीज होत्या. आणि इथे आमचं एवढं सिरियस असं गहन असं डिस्कशन यावर चालू होतं की स्वयंपाक तर रेडी आहे, बट पाहुणे मंडळींना आल्या आल्या पहिले चहा द्यायचा का. त्यामुळेच मी विचारत होते बाबांना की स्वयंपाक जर पूर्णपणे रेडी असेल तर आपण जेवायला बसवायचं का, कारण की माझे मिस्टर आल्याशिवाय टिड्याचा प्रोग्राम तर होणार नव्हता. त्यांच्या बॅचेस होत्या त्या दिवशी, सॅटर्डेची गोष्ट आहे ही. त्यामुळे आमचं हे सगळं डिस्कशन चालू होतं आणि फायनली मग असं ठरलं की
पहिले चहा देऊन द्यायचा, 15-20 मिनटं बसू द्यायचा आणि त्याच्यानंतर मग जेवणाची अरेंजमेंट करायची. आणि तसंच काहीसं झालं. मग आम्ही सर्वांना चहा वगैरे दिला. तिथून 15-20 मिनटं सगळ्यांनी गप्पा गोष्टी केल्या आणि मग माणसांची पहिली पंगत बसवण्यात आली. हा जो पिंक शर्टवाला दिसतोय हा माझा आतेभाऊ आहे. तो सगळं काही मॅनेज करत होता. आणि इकडे ओम आणि बाकी हा माझा मामाचा मुलगा आहे, बाबा मामा माझे आणि ही सगळी पाहुणे मंडळी मुलीकडची सगळेजण जेवायला बसले. आणि ह्या माझ्या बहिणी आहेत, माझ्या आत्याच्या सून आहे. आम्ही सगळेजण उभं राहून थोडं आग्रह वगैरे करत होतो सर्वांना, ही घ्या ते घ्या असं काहीसं, कारण की आई खाली होती, काही पाहुणे अजूनही यायचे होते त्यांच्या वेलकमसाठी. तर ती जिम्मेदारी आम्हाला पार पाडावी लागली. आणि मेन्यू पण भरपूर सारा होता, त्यामुळे सर्व लोक व्यवस्थित जेवतील नाही जेवतील असं सगळं काही लक्ष देण्याचं काम माझं होतं. आणि इकडे विनिक्षाची पण खूप छान अशी मजा चालू होती. असं सगळं काही असतं घरच्या प्रोग्राम्समध्ये ना, खूपच बढिया वाटतं. आणि मला असं वाटत होतं की महालक्ष्मींचाच कार्यक्रम चालू आहे का म्हणून, कारण की तेव्हा पण अशीच लगबग असते आमच्या घरी. खूप प्रसन्न फील होत होतं. आणि वरून खाली आली मी तर इकडे बघते तर या सगळ्या लेडीज ज्या होत्या ना, त्या घर बघण्याचा कार्यक्रम करत होत्या, कारण की सगळ्या पहिल्यांदा आलेल्या होत्या आणि मागल्या वेळेस ज्या आलेल्या होत्या त्या त्यांना गाईड करत होते की इकडे हे आहे तिकडे ते आहे, असं असं सगळं चालू होतं. त्यांनी वगैरे बघितलं. त्याच्यानंतर मग परत लेडीजची एक पंगत बसली आणि त्यावेळेस मग मी पण सोबत बसून गेली, कारण की आई परत काही पाहुण्यांसाठी थांबून गेली होती. माझे मिस्टर पण यायचे होते, मी त्यांच्यासाठी थांबली होती. बस सर्वांच्या आग्रहापायी मला पण जेवायला बसावं लागलं आणि म्हणून मग मी पण जेवण वगैरे करून घेतलं. त्यांची त्या दिवशी बॅच झाल्यानंतर एका स्ट्राईकमध्ये ते अडकलेले होते. मला असं वाटतं न्यू जो टोल लागला आहे ना हैदतपूर जवळचा, तिथे काहीतरी स्ट्राईक चालू होती, तर त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला थोडासा. आणि हा सगळा असा भरपूर सारा मेन्यू होता. 2 भाजी, भजे पण 2 प्रकारचे होते, मुंगाचे पण होते आणि ते मिरचीचे पण होते. त्या व्यतिरिक्त पुरणपोळी, तूप, दही. आमच्याकडे दह्यासोबत खातात पुरणपोळी, तुमच्याकडे तुपासोबत खातात, दह्यासोबत खातात की दुधात खातात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मग ज्यांचे जेवण झाले त्या ज्या होत्या परतवाड्यातल्या या काकू, वानखडे काकू वगैरे, त्यांना जायची थोडीशी घाई होती घरी, काही काम असल्यामुळे, तर ते निघून गेले. आणि त्यानंतर कसे बसे माझे मिस्टर मॅनेज करत घरी पोहोचले. हे आल्यानंतर यांनी सर्वांसाठी चॉकलेट्स वगैरे आणले होते. आणि मुलीकडे अशी परंपरा होती की जे फायनल असतं ना त्याच दिवशी शिदोरी देत असतात. आमच्याकडे असं नाही आहे. आता गावोगावी पद्धत थोडी व्हॅरी होतेच, त्यामुळे माझ्या वहिनी इथे शिदोरी पूर्ण पॅक करत होते. याच्यामध्ये चहापत्ती, साखर, त्याचे डबे किंवा पुरणपोळीचा डबा आणि साडी, असं सगळं काही सुवासिनीचा मान वगैरे असतो, तर तेच माझ्या वहिनी पॅक करून देत होत्या. आणि इकडे विनिशाला तिचे बाबा दिसले तर खूप जास्त आनंद झाला. काय आणलं का? जेवा. कैसा लगा खाना? एक्सलेंट. एक्सलेंट. बहुत टेस्टी है. कसं जमला हो पुरणपोळी मम्मा? मस्त मस्त. हा, पुरणपोळी टेस्टी पण आहे, मस्त क्रंची पण आहे. विनिक्षा. सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आता मेन प्रोग्राम होता, तो म्हणजे टिके लावायचा, कुंकुवाचा कार्यक्रम जो म्हणतात. तर ऑफिशियली आता माझा भाऊ एंगेज होणार होता, म्हणजे सुरुवात झालेलीच होती, एंगेजमेंट तर नाही म्हणू शकत, बट यस त्याचीच काहीशी सुरुवात म्हणू शकतो आपण. तर ते सगळं करायचं आता वेळ आलेली होती आणि मला हे सगळं करताना एक वेगळीच फिलिंग येत होती. तो माझा लहान भाऊ आहे आणि आता त्याच्यासाठी हे सगळं करायची वेळ येत होती. तर मी मॅनेजमेंट करत होती, जवळपास लेडीजला बसवलं, जेंट्सला बसवलं, त्याच्यासाठी जो चौरंग वगैरे टाकायचा होता तो. आणि हो, त्याच्यासाठी फरवाली टोपी पण आणली होती माझ्या मिस्टरांनी, ज्याने ना एकदमच नवरदेवाचा असा फील येतो. तर ते सगळं इकडे चालू होतं आमचं. आणि आजीला पण जसं पायामुळे एवढ्यावरती चढणं पॉसिबल नाही, तर जेवण तर तिने खालीच केलं होतं डायनिंगवर बसून, बट आता प्रोग्रामसाठी तिला हळूहळू होईना पण वरती आणलं आम्ही, कारण की ती आहे, आजोबा आहे, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्यांना हे सगळं बघायला मिळत आहे म्हणजे, कारण की माझे आजोबा पण खूप वय आहे त्यांचं, आजीचं पण खूप वय आहे. आणि त्यानंतर हे तारीख वगैरे काढण्याचं चालू होतं, साखरपुड्याची जे डिस्कशन वगैरे चालू होतं यांचं, ते सगळं काही झालं. आणि मग आम्ही या कुंकवाच्या सोहळ्याला स्टार्ट केलं. त्यात तर सगळ्यात पहिले मी एंट्री घेतली आणि पहिले माझ्या भावाला टोपी घालून देण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला सांगते एवढं भरून आल्यासारखं झालं, असं वेगळंच फील होत होतं की आता म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक
पर्सन त्याच्या लाईफमध्ये येणार आहे आणि कोणीतरी त्याची केअर करणार, तो पण कोणाच्याबरोबर खूप जीवापाड प्रेम करणार. या सगळ्या गोष्टी, जसं प्रेम मला माझ्या मिस्टरांकडून मिळतं की एक हक्काचा माणूस आहे माझ्याकडे, तसं त्याच्याकडे पण कोणीतरी एक हक्काचा व्यक्ती राहणार आता. आणि ही त्या जीवनाची, नवीन जीवनाची एक सुरुवात आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती. आणि असं सगळं वेगळंच फील होत होतं, नॉस्टॅल्जिक वाटत होतं. त्याचे माझे लहानपणाचे भांडणं, चांगल्या मुवमेंट सगळं काही आठवत होतं मला तिथे. आणि मग कुंकवाचा सोहळा सुरू झाला. आणि मग सर्वात आधी तर नवरीबाईच्या भावाने छानपैकी माझ्या भावाचं औक्षण केलं, टिळा लावला त्याला आणि छानपैकी अहेर दिला. नारळ दुपट्ट्याचा मान असतो या दिवशी, त्यांनी ड्रेससुद्धा दिला आणि छानपैकी पेढा वगैरे भरवून म्हणजे त्याचं तोंड गोड केलं. आणि ही सुंदरशी अशी गोडशी सुरुवात या नात्याची झाली. यानंतर तुम्हाला सांगते की नवरी याच्यामध्ये का दिसली नाही, अशा कमेंट्स मला होत्या इन्स्टाच्या रील्सवर की नवरी का बरं नाही दिसत आहे रीलमध्ये. तर हे सगळं कार्यक्रम जो आहे ना फायनलचा, हा जर नवरीच्या घरी असला तर ऑफकोर्स नवरी आणि नवरदेव दोन्ही तुम्हाला दिसले असते. पण हा जो प्रोग्राम आहे ना, हा आमच्याकडे झाला, म्हणजे मुलाकडे झाला. आणि नवरी मुलाकडे नाही येत जोपर्यंत तिची एंट्री होणार नाही तोपर्यंत. आणि आम्हाला असं सहज आणायला काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला तिची ग्रँड एंट्री करायची आहे. जेव्हा पण ती येईल पहिल्यांदा हे घरीमध्ये, तर एक लक्ष्मीसारखं, गृहलक्ष्मीसारखं तिचं खूप मोठं असं वेलकम करायचं आहे. त्यामुळेच आमच्या घरी हा कार्यक्रम झाला असल्यामुळे सध्या तुम्हाला नवरी नाही दिसू शकली. आणि त्याच्यानंतर काय ना, टिळे लावण्यात आले. म्हणजे जो कार्यक्रम होता कुंकवाचा, तो सर्व लोकांना कुंकू लावून हा कार्यक्रम जसा संपन्न करण्यात आला. नंतर पाया पडला माझा भाऊ सर्वांच्या. सर्वात आधी त्यांनी सुरुवात केली माझ्या आजी आजोबांपासून, सर्वात मोठे असल्यामुळे. नंतर माझे बाबा आणि नवरीचे बाबा यांच्या पाया पडला तो, आणि मग सर्वांच्या पाया पडला. अशा प्रकारे हा सुंदरसा कार्यक्रम जो होता ना, हा छानपैकी पार पडला. आणि तुम्हाला सांगते ना, हा सगळा जो प्रोग्राम होता याच्या म्हणजे थोड्या वेळाचा हा प्रोग्राम असतो, फक्त एका दिवसाचा, पण याच्या मागे खूप मेहनत असते. म्हणजे मुलगी शोधणे किंवा मुलीच्याकडच्यांना मुलगा शोधणे, आपल्या अनुरूप जो असतो तशा गोष्टी असतात. आणि शेवटी काय आहे, तर जिथे नाती गाठी जुळल्या असल्या, रेशमी बंध जे म्हणतो, देवाने जिथे लिहिले ना, तिथेच सगळं काही जुळून येतं. म्हणजे कुठला जो पण संबंध जोडायचा असला, आपण म्हणतो की हा मध्यस्थी होता म्हणून हे जुळलं, पण असं काही नसतं. ते एक योग असतात, जिथे जे घडायचं आहे तिथे ते घडतं. माझं लग्न अगदी 1.25 महिन्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे पाहण्यापासून ते जुळल्यापर्यंत आणि लग्न झालं असं फक्त 1.25 महिन्यात झालं. खूप लोक किती वर्ष मुलगी बघतात आणि नंतर त्यांना मिळते, पण असं काहीच नसतं की लग्न 36 गुण जुळले म्हणूनच टिकतं किंवा कमी गुण असले तर जुळणार नाही, असं काहीच नाही. बस तुमची मनं, तुमची नाती जे आहे जपण्याची, एकमेकांप्रतीची भावना असते, त्या सगळ्या प्युअर पाहिजे तुमच्या मनातून. ती लग्नासाठी तुम्ही बोहल्यावर चढल्यावर तुमच्या मनातून ती तयारी पाहिजे की आता ही जी व्यक्ती आहे समोरची, त्याच्याप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे, आयुष्यभरासाठी मी या व्यक्तीसाठी डेडिकेटेड आहे. आणि असं जर प्रत्येक नात्यामध्ये जपलं ना नातं, की या व्यक्तीसाठी मी आहे आणि माझ्यासाठी हा व्यक्ती, तर कुठल्याच लग्नात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे सगळ्यांच्या पाया वगैरे माझ्या भावानी पडल्या. आणि ॲट लास्ट जेव्हा माझ्या पाया पडत होत्या तेव्हाची गंमत बघा. ओम, तुझी इन्कम सुरू झाली आता. तर इथे माझे मिस्टर माझी मजा घेत होते. ओमला सांगत होते की अरे आता हिची इन्कम स्टार्ट झालेली आहे, हिला असे 100 रुपये घेऊन सोडू नको, हिच्याकडून चांगले पैसे काढ म्हणून. आणि असं मस्त हसी मजाकचं वातावरण झालेलं होतं. छान वाटत होतं, छान फील होत होतं सगळं. त्यानंतर ज्या नवरीकडच्या लेडीज आल्या होत्या त्या सर्वांना माझ्या आईने हळदी कुंकू दिलं. एक मान असतो तो, हळदी कुंकू दिल्यानंतर त्या सर्वांना पीससुद्धा दिला. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम खूप छानपैकी पार पडला. आता एक लास्ट असं टास्क होतं जे उरलेलं होतं, ते म्हणजे शिदोरी देण्याचं. तर भरपूर लोकांकडे असं असतं की जे साखरपुडा असतो ना, त्या कार्यक्रमामध्ये शिदोरी देतात आणि मुलीकडचे देतात मुलाला. तर यांच्याकडे असं होतं की फायनलमध्ये शिदोरी देतात, ते पण मुलाकडचे मुलीला देतात. आणि हे लोक साखरपुड्याच्या वेळेस आपल्याला देतील असं काहीसं. तर त्याच्यामुळेच आता नवरीबाईच्या भावाला आम्हाला शिदोरी द्यायची होती, जे की तुम्ही बघितलीच, माझ्या वहिनीची जे आहे पॅकिंग चालूच होती खाली. आणि त्यांनी खूप सुंदरपैकी तो बॉक्स पॅक केला होता. त्याच्यामध्ये आतमध्ये चहापत्ती, साखर, ते कप आणि त्याच्या व्यतिरिक्त साडी आणि काय गड्या आणखीन भरपूर काही गोष्टी होत्या, जसं की चहाची गाळणी वगैरे, असं खूप काही. आणि ते सगळं माझा हा मामाचा लहान मुलगा आहे त्याच्या हातून आम्ही नवरीबाईच्या भावाला दिली. इकडे माझ्या भावाने एक मस्त सिक्रेट असं गिफ्ट दिलं नवरीबाईसाठी. तर हे नवरीबाईंची बहीण आहे त्यांच्या हाती दिलं त्यांनी. आणि नंतर मग एक एक करून सगळ्यांनी खाली ओमसोबत फोटो काढून घेतले. आम्ही पण काढले. सगळ्या क्लिप्स ॲड आहेत की नाही मला नाही लक्षात. काही क्लिप्स माझ्या मोबाईलमध्ये होत्या, काही माझ्या मिस्टरांच्या, कारण की सगळेजण जात होते. तर अशा
सगळ्या गडबडीमध्ये आम्ही पटापट थोडेफार क्लिक्स करून घेतले आणि खूप छान वाटत होतं. सगळे लोक आले, त्याच्यामुळे कार्यक्रमाला खूप जास्त मजा येऊन गेली. असं वाटतच नव्हतं की हा एवढा छोटासा कार्यक्रम एवढा मस्तपैकी होईल म्हणून. आणि भरपूर लोकांना तसं वाटलं की हा साखरपुड्याचाच कार्यक्रम आहे, तर नाही, हा फक्त फायनलचा कार्यक्रम होता. साखरपुड्याचा कार्यक्रम लवकरच आहे आणि त्याच्यासाठी ना आम्ही भरपूर छान अशी शॉपिंग केलेली आहे. पहिले आम्ही परतवाड्यामधनं शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर अमरावतीमधनं सुद्धा शॉपिंग केली आहे, ज्याचे लॉंग व्लॉग्स तुम्हाला लवकरच आता माझ्या याच चॅनलवर बघायला मिळतील. यूट्यूबला मी पूर्ण लॉंग व्हिडिओज पोस्ट करते. तुम्हाला माझे व्लॉग्स खूप आवडतात आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर लग्ना रिलेटेड ज्या पण गोष्टी असेल ना, आता तुम्हाला माझ्या या चॅनलवर अपडेट मिळतच राहतील. आणि मला नक्की सांगा हा पारिवारिक छोटासा कार्यक्रमाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणून. मला तर असं खूप छान वाटत आहे तुमच्या सर्वांसोबत हा आनंदाचा क्षण शेअर करताना. आणि हो, इन्स्टाला मला रील्स आयडिया वगैरे पाठवा की एंगेजमेंटची तयारी आपण आणखीन छानपैकी कशी करू शकतो. जास्त दिवस तर नाही आहे, 10-12 दिवसामध्ये होईल तेवढं मी नक्की करेल, पण तुम्ही माझ्यासोबत ना छान छान आयडिया शेअर करायला विसरू नका. चला मग, ह्या छानशा कार्यक्रमाला तुम्ही इतका छानपैकी प्रेम दिलं ना इन्स्टावर, मला खूप भारी वाटलं. आणि आता तुम्ही मला सांगा की आणखीन मी तुमच्यासाठी कोणते कोणते व्हिडिओज घेऊन येऊ. आणि माझी ही छोटीशी फॅमिली आहे आणि आमच्या फॅमिलीला तुम्ही एवढं सगळ्यांनी मनापासून प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. कार्यक्रम सगळा संपन्न झाला. त्यानंतर एक एक करून आम्ही पण फोटोज वगैरे काढून घेतले, काही व्हिडिओज काढून घेतले. हे जे आनंदाचे क्षण आहे हे जोपासणेच आमचं एकमेव असं एक काय म्हणू शकतो एम होतं या सगळ्या कार्यक्रमाच्या मागचं. त्यानंतर मामाच्या घरचे पण सगळे निघाले त्यांच्या रिटर्नच्या जर्नीसाठी. ते निघाले, त्यांच्यासोबतही थोडं डिस्कशन केलं आणि बघू शकता सगळ्यांचे फेसेस किती असे हॅपी झालेले होते, कारण की नवरी मुलगी खरंच खूप छान आहे. मग एक एक करून सगळे रिटर्न गेले आणि असा काहीसा हा दिवस होता. नेक्स्ट व्लॉग शॉपिंगचा येणार आहे, सो स्टे ट्यून. बाय.